सतीश हरडे, यूबीटी, शिवसेना. हरडेजी, नागपूर जिल्हा संपर्क प्रमुखाची आज तुम्हाला जबाबदारी या ठिकाणी यूबीटीच्या वतीने मिळालेली आहे. यूबीटी पक्षामध्ये गळती लागलेली आहे. तिथे कुठेतरी तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याकडे आज पक्ष मोठ्या याच्याने बघताय, समजा आशेने बघताय. काय सांगाल, कशा पद्धतीची रणनीती समोरच्या इलेक्शनकरिता तुमची निवडणुकीकरता राहणार आहे? आपल्याला असं वाटतं की गळती लागली. मला तर कुठे गळती लागलेली दिसत नाही. 2-4-5 लोक गेल्याने पक्षाला गळती लागली असं म्हणता येणार नाही. आणि जे काही लोक गेलेत ते कावळे उरले ते मावळे, हे आम्हाला मोठ्या साहेबांनी आम्हाला शिकवून दिलेली आहे. आणि आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे की आपण नागपूर महानगरपालिकेत कशा पद्धतीनं आपले जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक निवडून येतील त्याची व्यूहरचना करण्याकरता साहेबांनी मला सांगितलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही कालपासून ह्या कामाला लागलेलो आहोत. दोन्ही जिल्हा प्रमुखांची माझी चर्चा झालेली आहे. नागपूरचे किशोर कुंभेरिया, मानमोडे यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच आम्ही एक शिवसेना नागपूरच्या कार्यालयामध्ये तिथे आम्ही एक बैठक घेणार आहोत आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून त्यांच्याशी बोलून चर्चा करून योग्य तो आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत. राज्यामध्ये एकंदरीत जे चित्र आहे ते हिंदी सक्तीचं कुठेतरी चित्र दिसतं आहे. हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये शिवसेना, यूबीटी आणि मनसे एकत्रित येऊन यांनी एक एल्गारही उभारलेला आहे. या विषयावर काय सांगा? आज हिंदी सक्तीच्या विरोधात सगळ्यात मोठं आंदोलन सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी घेतलेलं आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेलं होतं आणि ह्या आंदोलनाला फार मोठं यश मिळालं आहे. सरकारला आपल्याला त्यांचा निर्णय त्यांना परत घ्यावा लागला. एक मराठी माणसाची हा एक विजय आहे आणि याच्याकरता यांचं नेतृत्व सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं नेतृत्व राजसाहेब ठाकरे मराठी माणसांनी केलं. ह्या नेतृत्वामुळं सरकारला त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला. जाधवांच्या नेतृत्वामध्ये जी कमिटी गठीत करण्यात आलेली आहे ती कमिटी अजूनही बरखास्त केली गेली नाही, तर हिंदी सक्तीचा निर्णय तात्पुरता शिथिल केला आहे. समोर कधीही लादण्यात येऊ शकतो महाराष्ट्रावर, असं चित्र एकंदरीत आहे. यावर तुमचं मत काय? असं तर कुठं वाटत नाही. सन्मान्य राजसाहेब ठाकरेसुद्धा बोलले का कमिटीची काही गरज नाही आहे. मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हा निर्णय मागे सरकारने घेतला तशीच ती भविष्यामध्ये ती कमिटी जी बनवलेली आहे ती कमिटीसुद्धा बरखास्त होईल असा आम्हाला विश्वास आहे. येणाऱ्या स्थानीय निकाय संस्थेच्या इलेक्शनमध्ये कोणकोणत्या पक्षाशी तुमची इथे म्हणजे महाराष्ट्रात किंवा नागपूर जिल्ह्यापुरतं जर तुमच्या विषयात बोलायला गेलं तर कोणकोणत्या पक्षाशी तुमची युती किंवा आघाडी असेल, कशा पद्धतीनं निवडणुकीची रणनीती पक्षाची राहणार आहे, काय सांगा? माझ्याकडे नागपूर शहराची जबाबदारी असल्यामुळं सन्माननीय पक्षप्रमुखाच्या आदेशाने फक्त मी नागपूर शहरापुरता बोलेन आणि इथे लोकल लेवलला काय निर्णय घ्यायचा आहे पक्षप्रमुख आम्हाला ज्या पद्धतीचे आदेश देतील. आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत आम्ही आहोत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत असतानासुद्धा नागपूरचे जे बाकी आघाडीतले जे घटक पक्ष आहे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एक वेगळा चांगला निर्णय घेऊ. पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन करू. पक्षाने म्हटलं की आपल्याला महाविकास आघाडीत लढायचं आहे तर महाविकास आघाडीत लढायचा प्रयत्न करू. समोरचे लोक कसं आम्हाला त्याचा रिस्पॉन्स देतात ते बघू. काँग्रेसशी आम्ही चर्चा करू, राष्ट्रवादीशी चर्चा करू, महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्याला सगळ्यांची चर्चा करू आणि चर्चा करून सगळ्यांशी मिळून मिसळून आम्ही तो निर्णय घेऊ.